आत्मा नमस्ते सगळ्यांना. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या सेशनला आपण सगळेजण हजर आहात, त्याकरता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी किती या शब्दामध्ये साठलेलं आहे. ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला असलेलं सर्व मोठं मोठं ब्रह्मांड. साधू संतांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे? त्यांनी म्हटलं आहे, तुझ्या आतमध्येच विश्व आहे. बरोबर. आत्मा हाच परमात्मा. ब्रह्मांड म्हणजे काय, तर परमात्मा. आणि आत्मा म्हणजे काय, तर परमात्मा. म्हणजेच काय, तर आपल्या आतमध्येच आहे ती शक्ती. असं आपल्याला वारंवार वारंवार अनेक साधू संतांनी सांगितलं आहे. तेच तेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला याच आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे आणि मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे. काय आपण आज रोजी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेले नाही आहोत? काय आपण आज रोजी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करत नाही? काय आपण, मी आता पहिल्यांदा सांगते रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल आपल्या सगळ्यांना, तर काय आपण रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर या अगोदर केलेला नाही? केलेला आहे. केलेला आहे. आपण प्रत्येकाने केलेला आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण प्रत्येक जण जोडलेला आहोत आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा जोपर्यंत आपल्या आतमध्ये आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत. नाही तर क्षणार्धामध्ये जर ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आतमध्ये नाही, तर मी क्षणार्धात मंजुश्री नसेल तर एक बॉडी असेल. मग ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर प्राणशक्ती, प्राणा, प्रकाश, ऊर्जा, श्वास, काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणा. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव द्या. कारण अनेक अनेक ठिकाणी या ऊर्जेला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. वेगवेगळ्या, कुणी प्राणा म्हणतं, कुणी ऊर्जा म्हणतं, कुणी सोर्स म्हणतं, कुणी प्राणशक्ती म्हणतं, प्राणिक हिलिंग प्राणिक म्हणतात. बरोबर. तर प्रत्येक वेगवेगळ्या नावाने आपण आपल्या आतमधील प्रकाश म्हणतो. हिंदू धर्मामध्ये अनेक ठिकाणी प्रकाश या नावाने या एनर्जीला ओळखलं जातं. परंतु आपल्या आतमध्ये जे आहे ना, तेच या विश्वामध्ये आहे. या विश्वामध्ये काय काय आहे तुम्हाला सांगते सोप्या भाषेमध्ये. पंचतत्व, अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. बरोबर. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. तर यातलं असं कोणतं तत्व आहे की आपल्या आतमध्ये नाहीये, आपल्या शरीरात नाही आहे? या प्रत्येक वस्तू तेवढ्याच तत्वांनी बनलेली आहे. एक कुठलीही वस्तू घ्या तर प्रत्येक वस्तू तयार होत असताना या पाचही तत्वांचा समावेश त्यामध्ये असते. तर सांगा, आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. अग्नी शिवाय, अग्नी सोलार चक्र, अग्नी शिवाय अन्न पचनच होणार नाही. बरोबर. जल आहे, वायू आहे, पृथ्वी तत्व आहे. ओके, पृथ्वी तत्व कसं समजावं तुम्हाला एक सांगू. जेव्हा आपण आजारी असतो अनेक वेळा डॉक्टर सांगतात जमिनीवर फिरायला जा, पायी फिरा. कारण तेव्हा पृथ्वी तत्व कमी झालेलं असतं. ओके. असं सर्व आकाश तत्व सुद्धा आपल्या याच सर्व तत्व आपल्या आतमध्ये आहेत. मग आपण या ऊर्जेचा वापर करतोच आहे. मग आपल्याला बाहेरून काय घ्यायचं आहे आता. आपण पाहिलं छोटो सूक्ष्म, आणि हे ब्रह्मांड पाहिलं तर विश्व. या विश्वाकडे अनंत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपण मात्र आतापर्यंत उपयोग करत आहे तो सूक्ष्म स्तरावर करत आहे, छोट्या स्तरावर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या ऊर्जेसोबत जोडायचं आहे. या येथे शिकत असताना आपल्याला अटुनमेंट असतात. अटुनमेंट म्हणजे दीक्षा असतात. काही सिम्बॉल असतात वेगवेगळ्या डिग्रीमध्ये वेगवेगळे. ओके, वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळे सिम्बॉल असतात. आणि
विशिष्ट प्रकारच्या मेडिटेशन असतात. एनर्जी या सोर्स कडून एनर्जी घेण्याच्या त्या टेक्निक आहेत असं आपण म्हणूया. ओके, ह्याच टेक्निक अगोदर सुद्धा उपलब्ध होत्या. आता नव्या युगाच्या नव्या युगामध्ये त्यामध्ये काही बदल झाला आहे, तर लवकरात लवकर एनर्जी सोबत जुळण्याचा हा मार्ग आहे. बघा, तर त्या सगळ्या टेक्निक्समुळे, या पद्धतीमुळे या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेण्याची आपली क्षमता वाढेल. मोठ्या प्रमाणात आपण एनर्जी घेऊया आणि या एनर्जीचा उपयोग आपण कुठं करूया. आता तर आपण आतापर्यंत आपण केलेलाच आहे उपयोग. कसा तुम्हाला सांगते. समजा आता मला कोणालाही आपण लहानपणापासून हाताला लागलो कुठं, तर आपण काय करतो, एका हाताने दुसरा हात दाबतो किंवा झाकून ठेवतो. तर आपण अप्रत्यक्षरित्या काय करत होतो, तर या हाताला एनर्जी देत होतो. बरोबर, असंच केलं. फरक पडला पण आपल्याला, हो आपल्याला फरक सुद्धा पडत होता. दुसरं एक, प्रत्येक जण छोटं होतं. आता इथे सगळ्यात छोटं कोणी नाहीये, पण प्रत्येक जण आपण छोटं होतो. लहानपणी आपल्या आईने काय केलंय, आपण कुठंही पडलो, खरचटलो, लागलं, आपण आईजवळ आलो, दाखवलं आई लागलाय, तर आईने काय केलं होतं, आपल्याला फुंकर मारली होती आणि जरा जरा हात फिरवला होता. काय एखाद्याच्या आईने छूमंतर केलं, एखाद्याच्या आईने काय केलं, जे काय केलं असेल ते, पण प्रत्येकाने हाताचा वापर केला आणि विचारलं, बसत होतं. यस, फरक पडायचा. यस, फरक पडायचा. बरोबर. तर आईला अनेक वेळा वाटलं, किंवा आपण आता आई झाल्यानंतर आपल्यालाही अनेक वेळा वाटते, असं केल्यानं कुठं बसलं का, हा खोटा बोलत असेल किंवा ही खोटं बोलत असेल, हिला लागलं म्हणून. पण नाही, ते लागलेलंच असतं आणि हातातील एनर्जीनी ते बसतं सुद्धा, त्याच्या वेदना सुद्धा कमी होतात. फक्त आपल्याला समजत नाही की ते खरं होतं, किंवा आपल्याला माहिती नव्हतं की ते खरंच होतं म्हणून. तर फक्त आपल्याला आपल्या आतमधल्या ऊर्जेचा, माझ्या आतमध्ये ही ऊर्जा आहे याची जाणीव नव्हती. पण आता मात्र तुम्हाला प्रत्येकाला समजलाय की हो, माझ्या आतमध्ये सुद्धा ती एनर्जी आहे. मग आता काय करायचं आहे, तर आता कळत नकळत नव्हे, तर जाणतेपणाने या एनर्जीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या मानसिकतेसाठी, स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आता इथे मी स्वतः 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 हा शब्द वापरला. आता पुढे जाऊन तुम्हाला सांगेल, स्वतः सोबतच इतरांच्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकल्यानंतर उपयोग करू शकतो. आपल्या नातेवाईकांचा, सगळ्यांसाठी, कोणासाठीही. एवढंच नाही तर पेड इतर कोणीही व्यक्ती असो या जगामधील, त्यांनी जर आपल्याला ह्या ब्रह्मांडीय रेकी ऊर्जेची मागणी केली, रेकी आम्हाला द्या, तर आपण त्यांना देऊन त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी, आरोग्य असो, आर्थिकता असो, याची हिलिंग करू शकतो. प्रत्येक गोष्टीची हिलिंग करू शकतो. त्याला हिलिंग म्हणजे उपचार करणे म्हणतात. तर त्या टेक्निक्स आहेत आणि ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जातात. असं काही यामध्ये अंधश्रद्धा नाही. पुन्हा पुन्हा सांगते, ना बुवाबाजी आहे, ना अंधश्रद्धा आहे, ना कुठं जादूटोना आहे, ना वशीकरण आहे. ही शुद्ध एक उपचार पद्धती आहे. आणि आरोग्यासाठी जर म्हणत असाल, तर सगळ्यांना आवर्जून सांगते, कुठं काही डॉक्टरी ट्रीटमेंट बंद करायची नाही. डॉक्टर आहे, डॉक्टरच्या सल्ल्याशिवायही काही करायचं नाही, किंवा डॉक्टरच्या गोळ्या आहेत, बाबा हे ट्रीटमेंट बंद करा आणि मी सांगते ते करा, असं मुळीच नाही. तर आपल्याला काय करायचं असते, आपल्याला डॉक्टरच्या ज्या उपचार आहेत त्याच्या सोबतच पूरक उपचार द्यायचा आहे. अल्टरनेट थेरपी म्हणतात याला, पूरक उपचार. तर जेव्हा डॉक्टरच्या गोळ्या औषधांनी किंवा ट्रीटमेंटनी आठवडाभरामध्ये एखादा आजार बरा होतो, तो नक्कीच त्या 4 दिवसामध्ये तो आजार बरा होईल. रुग्णाची दुरुस्त होण्याची जी क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल. हे झालं फक्त आजाराच्या बाबतीमध्ये. ओके, आता बघा,
हे का होते, हे कसं होते, तर प्रत्येकाला एक आभा मंडळ आहे, प्रत्येकाला आभा मंडळ आहे. आता आभा मंडळ म्हणजे काय, हा पुन्हा प्रश्न. सेशन घ्यायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये येतात. आभा मंडळ म्हणजे काय, तर बघा सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. समजा तुमच्याकडे एखाद्याने बॉल फेकला आणि हा जो बॉल फेकला तो बॉल अगदी आपल्याला लागल्यानंतरच आपल्याला समजते का की लागत आहे काही, नाही. तर एका विशिष्ट अंतरावरून तो आपल्याला जाणवतो आणि अनेकदा आपण त्याला बाहेरच्या बाहेरच कॅच करतो, बरोबर. असंच होते. एखादी गोष्ट पडत असली बाहेरच्या बाहेरच, मग ते लागते कुठं, तर त्याचा स्पर्श कुठंतरी आपल्या आभा मंडळाला होतो, त्याला आपण ऑरा म्हणत असतो. हा ऑरा प्रत्येकाला असतो. तुम्ही अध्यात्मशास्त्रामध्ये ऐकलं असेल, विविध कोश असतात व्यक्तीला. अन्नमय कोश आहे, भावनिक कोश आहे, एत्रिक कोश आहे. ओके, हे कोश असतात, विविध वेगवेगळे कोश असतात, त्या वेगवेगळ्या लेयर्स असतात. तर आपण आभा मंडळ बोलत आहे. आभा मंडळ म्हणजेच ऑरा आपला. तर हा आपल्या शरीराच्या बाहेर असतो. जेव्हा केव्हा आपल्याला आजार असेल किंवा कुठलाही आघात असेल, तो अगोदर कुठं होतो, तर आपल्या आभा मंडळावर होतो. ओके, आभा मंडळ आपल्या शरीराच्या, ही माझी बॉडी, हा माझं शोल्डर आहे, तर ते इथं असेल 6 इंचापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त. मेडिटेशन करणाराचं मोठं इनर ऑरा म्हणतात त्याला. आणि बाह्य ऑरा कसा, तर बाह्य ऑरा हा नंतरचा विषय आहे, तुम्हाला सेशन मध्ये शिकवेल. ओके, बाह्य ऑरा आपला सध्या तरी प्रत्येकाचा 1 मीटर पर्यंत असते आणि हा मोठ्या प्रमाणात वाढतो. आता समजा आपले गजानन महाराज आहेत, गजानन महाराजांचा ऑरा हा किलोमीटर पर्यंत पोहोचलेला आहे. ओके, तर तुमच्या साधनेनुसार तुमचा बाह्य ऑरा हा मोठा छोटा होत असतो. असं एक उदाहरणासाठी म्हणून सांगितलं तुम्हाला. तर बघा, अगोदर आलेला आजार असो किंवा कुठलाही आघात असो आपल्या आभा मंडळावर होतो. म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या, आपलं हे शरीर आहे त्याच्या बाह्य भागावर होतो. मग जर का बाह्य भागच स्ट्रॉंग असेल तर येणारा आघात शरीराच्या आतमध्ये येणारच नाही, बरोबर. हे बाह्य कवच स्ट्रॉंग करण्याचं काम या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने होतं. आणि म्हणून आपली प्रतिकारक क्षमता वाढते. जशी आपली प्रतिकारक क्षमता वाढते तसं आपलं आजारी पडणं कमी होतं. आणि यासोबतच आपण जे मेडिटेशन करतो त्या मेडिटेशन्समुळे स्वतःच्या प्रत्येक चक्राला विशिष्ट प्रकारे एनर्जी दिली जाते आणि या एनर्जी सहज त्याला विशिष्ट अफर्मेशन दिल्या जातात. म्हणजेच काय, तर वर्षानुवर्ष अगोदरपासून जन्मजन्मांतरीच्या ज्या काही आपण गोष्टी मनाला, या माइंडला आणि अनेक चक्रांना साठवून ठेवल्या आहेत, त्याची क्लिनिंग होऊन तेथे योग्य विचार साठवला जातो. का, तर जो विचार तुम्ही करणार तेच तुमच्या आयुष्यात होणार. आपलं आयुष्य हे आपल्या विचारांनी घडलेलं आहे. खरं तर खूप घाई होते आहे, छोट्या छोट्या गोष्टी एक एक, आता एवढा जरी शब्द सांगायचा म्हटलं ना, माझ्या विचारांनीच माझं आयुष्य घडलेलं आहे, एवढा एक शब्द सांगायचा म्हटलं म्हणजे खरंच 1.5 तास पाहिजे. ओके, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी या सेशन मध्ये अगदी छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगायच्या असतात. थँक्यू प्रिया. तर बघा, आपल्या विचारांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. सोबतच आपण विचारांवर काम करतो, आपले विचार चेंज करतो, आपले म्हणजेच आपले व्हायब्रेशन चेंज करतो. मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे काय पेरायचं ते आपण ठरवतो. ओके, म्हणजे आपली पेरणी चुकीची होणार नाही. ठीक आहे, जे काही जुनं पेरलेलं आहे त्या जुन्या पेरलेल्यासाठी आपण क्षमा प्रार्थना आणि अनेक काही गोष्टी करतो. फॉरगिव्हनेस आणि मर्सी, माफ करा, माफी मागा, क्षमा करा. ओके, तर ह्या अनेक गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आहेत. तर त्यानुसार आपण पुढे जातो आणि म्हणून मग आपण आध्यात्मिक दृष्ट्या, आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण स्वतःची पूर्ण प्रोग्रामिंग करतो, स्वतःला एका वेगळ्या लेवलला नेतो.
आणि या अशा प्रकारचा या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत मी जुडले आणि मी काही माझ्या टेक्निक्स, काही गुरुजींच्या या सगळ्या गोष्टी वापरून माझा जो कोर्स तयार केलेला आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने, या सगळ्या गोष्टींचा विश्वास या ऊर्जेवरचा आणि स्वतःच्या मेहनतवरचा तुम्ही सहकार्य करसाल या गोष्टीवरचा. म्हणून मी एक चॅलेंज प्रत्येक सेशन मध्ये घेत असते, वेबिनार मध्ये घेत असते. आज तर आपण पौर्णिमेसाठी म्हणून सेशन घेतलेलं आहे स्पेशल. तर या ऊर्जेसोबत जुडा आणि पुढील फक्त आणि फक्त 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये आज सेल्फी काढा आणि पुन्हा 1.5 महिन्याने स्वतःचा सेल्फी काढा. 1.5 महिनाही नाही लागत. तुम्हाला स्वतःमध्ये बदल नाही वाटला ना, तर मी तुमच्याकडून काहीच फी घेणार नाही. ओके. आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेथे आहात तेथे तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला नाही तर नक्कीच तुमच्याकडून घेतलेलं एनर्जी एक्सचेंज मी तुम्हाला परत करेल. एवढं चॅलेंज मी क्लासमध्ये देत असते. आणि हे देण्याचं कारणच एवढं की माझा या ब्रह्मांडीय ऊर्जेवर पूर्ण विश्वास आहे की मला कोणाचीही फी, एनर्जी एक्सचेंज फी परत करण्याची कधीच गरज पडणार नाही. एवढा विश्वास आहे. असेल ते. मी या रेखीमध्ये जोडली तेव्हापासून माझ्यामध्ये खूप बदल झालेले. म्हणजे मला कॉन्फिडन्स वाढला, तब्येतही जरा बरी असते. माझा अस्थमाचा त्रासही जरा जो जास्त व्हायचा हिवाळ्यात तो कमी झालेला आहे. त्याच्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि माझे जे विश होत्या त्याही पूर्ण झाल्या. खूप खूप दिवसापासून रखडलेल्या होत्या. नंतर आमचं 20 वर्ष झाले लग्नाला, तर आम्ही कुठेच फिरायला नव्हतो गेलेलो, पण ते आम्ही गेलो रेकीमध्ये जुळलो तेव्हा. मागणी केली आणि होती. आता पुढे आणखीन जाऊ टूर. मागणी केली होती असं हो, सांगा. मागणी केली होती. हो, मागणी केली होती या ब्रह्मांडीय ऊर्जेला, तर ती पूर्ण झाली. आणि 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 आमच्या जीवनातही खूप आनंद आलेला आहे. पहिले होतं पण मग कसं ओळख नव्हती काय. आता एवढं छान म्हणजे प्रत्येक क्षण आनंदमय जीवन जगू शकतो, जगण्याची कला आलेली आहे याच्या रेखीमध्ये आल्यापासून. नाही तर पहिले आपण कसं निगेटिव्ह लगेच होऊन जातो, पॉझिटिव्हिटी राहत नाही. आता या पॉझिटिव्हिटी राहून आलेल्या प्रत्येक घटनेला किंवा कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती आलेली आहे आणि ते दृष्टिकोन मिळाला की नाही, हे असं असू शकते आणि आपण तसं करतो. येस. आणि आज मी बोलू बस. शकते हे जास्त महत्वाचं आणि सगळ्यात. खूप छान आहे. हा बरोबर. हा आणि मला कॉन्फिडन्सही आला बोलण्याचा. नाही तर मला बोलू की नाही बोलू असं मनातून वाटायचं, आपण व्यक्त होऊ की नाही, कोणी हसेल का किंवा काही बोलेल कोणी. आता मला ती भीती नाही वाटत, मी माझं ठामपणे मत मांडू शकते. हा कॉन्फिडन्स आला. बहुत बढिया. खूप सारे असे बदल झालेले आहेत हा रेकीमध्ये आल्यापासून. आणि नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमचे मंजुषाताई. हा आणि रेकीचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सुजाता, थँक्यू. आणि असंच आणखी पुढे जायचं आपल्याला, असाच कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. येस. आणि एका विन विन पोझिशनने रेकी काम करते. आता विन विन पोझिशन म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते. विन विन पोझिशन अशी की आता बघा, मग आपण ताईंचा एक अनुभव ऐकला मगाच्या, आता या ताईंचा ऐकलाय की माझ्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या. तर अनेक इच्छा पूर्ण होत असताना कोणाचंच नुकसान होणार नाही, माझा सुद्धा फायदा आणि समोरच्याचा सुद्धा फायदा, अशा प्रकारे ही ऊर्जा काम करते. कुठलीही गोष्ट असो, कोणाचं नुकसान करून आपला फायदा करणे असं न होता समोर सुद्धा जिंकेल आणि मी सुद्धा जिंकणार, अशा प्रकारे जेव्हा काम होतं तेव्हा त्या गोष्टीला विन विन पोझिशन म्हणतात. विन विन पोझिशननी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडलेलो असतो आणि
ही ऊर्जा आपल्यासाठी कार्य करत असते. एवढी सोपी साधी अशी ही एनर्जी आहे. ओके. तर आपण एका विषयावर असं होतो की ही ऊर्जा, या ऊर्जेचा वापर आपण स्वतःसाठी करतो, इतरांसाठी सुद्धा सगळ्याच गोष्टीसाठी करतो. मग आज मला एक स्पेशल टॉपिक घ्यायचा होता. तो असा होता की या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपल्या आर्थिकतेमध्ये फरक पडतो. आर्थिक संपन्नता आपल्याकडे येणे याकरिता या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर होतो. हे सगळ्यांनी ऐकलं आहे. रेकीच्या माध्यमातून आपण समृद्ध झालो आहे, भरभराट झाली आहे. आणि नक्कीच रेकी थर्डला आल्यानंतर आतापर्यंतचे जेवढे सगळे रेकी हिलर झालेले आहेत, माझ्या क्लासमधून प्रत्येकाचा मनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. त्यांना आर्थिकते संदर्भामध्ये एक सोर्स मिळाला नवा, कुठला तरी मार्ग मिळाला, कुठेतरी बचत वाढली. ह्या अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. काय तर मनीचा मार्ग मोकळा होतो. पण मग हे कसं होतं, हे का होतं, याला अनेक आयाम आहेत, अनेक आहेत. पण आजचं सेशन मी ज्या टॉपिकवर घेणार आहे तो आहे राग. तर मी सगळ्यांना थोडस विनंती करेल की एका मिनिटासाठी काय होईना सगळ्यांचे व्हिडिओ सुरू करा. आपल्यापैकी कोणाकोणाला असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो मनी ब्लॉकेज, की बाबा आर्थिक संपन्नतेमध्ये किंवा आपलं इन्कम वाढवण्यामध्ये किंवा समृद्धी आहे पण ती तशीच राहण्यामध्ये राग हा एक अडथळा आहे किंवा राग माणसाला मागे ओढतो, असं कोणाकोणाला वाटते? तर हात वर करा. मी जर असं म्हणेल की फार कमी लोकांचे हात वर आले, कारण या गोष्टीसाठी सहमत सगळे नाहीये की मॅडम माझ्याकडे भरभराट आहे पैशांची, पण जर हा राग आहे तर एक दिवस मला मागे ओढेल, माझ्याकडे पैसा नसू शकतो, असं होऊ शकते. हे आता सेशन मध्ये बऱ्याच जणांना आले 2-4 हात अजून वर, तर त्यांना वाटलं ओके मॅडम तुम्ही म्हणता तर आहे. पण खरं सांगा, जेव्हा एखादी व्यक्ती तिच्याकडे खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, पण ती खूप राग करतं, म्हणजे त्या पैशाचा आदर करत नाही, तर तुमच्या समोर आहेत असतील असे काही लोक, तर खरोखर ते लोक तेव्हा जेवढे समृद्ध होते तेव्हा तेवढेच आज आहेत का? बघा बरं, निरीक्षण करा बरं. आज प्रत्येकाच्या नजरेसमोर एखादी व्यक्ती असते, यार याच्याकडे भरपूर सगळं काही होतं पण खरोखर खूप राग होता. आज रोजी थोडस गणित हुकलाय, याच्या मागचं कारण काय? बरं जाऊ द्या. समजा मी जर तुम्हाला असं म्हटलं की बाबा जर राग व्यक्त झाला रे झाला, तर माझ्याजवळ जे, ओके सोप्या भाषेत सांगते, हा एक डब्बा माझ्याजवळ आहे समृद्धीचा, आणि मी राग व्यक्त केला रे केला की यामधून निघाली बाहेर समृद्धी. हे जर स्पष्ट तुम्हाला दिसलं असतं तर कोणीच राग व्यक्त केला असता का? कधीच नसता केला, बरोबर. पण हे दिसत नाही. असंच आहे, आपल्याला कोणाला दिसत नाही. आपण एक हिलर आहोत. जेव्हा तुम्ही रेकी थर्ड आणि ग्रँड मास्टर्स पर्यंत येता तेव्हा तुम्हाला स्कॅनिंग करता येतं. आणि आज मी राग व्यक्त केला तर बघा, मी स्कॅन करते आज माझी कालची माझी एनर्जी केवढी होती, राग व्यक्त केल्यानंतरची माझी एनर्जी नक्कीच आपल्याला कमी भासते. प्रॉस्पेरिटी एनर्जी हे आपल्याला एका लेवल नंतर समजते मात्र. पण आजच्या सेशनला जे सर्व लोक आहेत किंवा जे जे लोक रेकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांना नाही कळत, हे चेक करता नाही येणार, तेवढं सोपी नसतं असं वाटतं, बरोबर ना. पण आपल्या सगळ्यांसाठी एक छोटासा अनुभव सांगते. हे आम्ही रेकी हिलर्स एका लेवल पर्यंत गेल्यानंतर स्कॅन करून समजू शकतो, पण सर्वसामान्य व्यक्तीला कसं बरं समजणार की आज मी राग केला आणि आज माझी एनर्जी कमी झाली मनीची? तर आयुष्यामध्ये अनेक दिवस गेले आहेत आपले, यामधून एक दिवसाचा अनुभव बघा बरं जरासा, की आपण आहे ना, सकाळी सकाळी भांडण झालं की त्या दिवशी दिवसभर आपलं आर्थिक उत्पन्न वाढते की घट होते? कोण सांगेल?
मी अनुभव घेतलाय मॅडम, भांडण झाल्यानंतर माझं उत्पन्न वाढतं, असं कोण आहे? ओके, घटते असं सांगणारं कोण आहे की मॅडम त्या दिवशी काहीतरी नुकसान निघालं, किंवा माझ्या मिस्टरांनी अमुक अमुक सांगितलं, गड्या आज तू भांडण केलं किंवा आज राग व्यक्त झाला तर आज सगळं बिनसलं गणित, असं कोणाकडे उदाहरण आहे? ओके, हात वर आलेले आहेत, आहे ना? म्हणजेच काय तर हा तुम्हाला छोटासा अनुभव, छोटासा, कारण आता अजून आपण अजून ऍडमिशन पण नाही, अजून आपण पहिल्या डिग्रीला पण नाहीये, तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आर्थिकता आपल्यापासून लांब जाते. ओके, तर ती का जाते? बघा, आता हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगेल. जर मी चक्रांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा सर्व रेकी हिलर्सला हे शिकवलेलं आहे, तुम्हाला माहिती सुद्धा आहे, पण पुन्हा ऐका. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण कुठेतरी जोरात बोलतो किंवा आपण बोलतच नाही, बरोबर? दोनही परिस्थितीमध्ये काय होते तर जोरात राग व्यक्त केल्यामुळे आपलं एक तर जोरात केल्यामुळे थ्रोट चक्र मोठं होतं, बरोबर? हृदय चक्रावर पण ताण येतो, बोलून बघा जोरात, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सोलार पण बिघडतं, ओके, खाली सेक्स पण आणि बेसिक पण. बघा, एक वेळ जोरात म्हणून ओ, बघा बेसिक चक्रापर्यंतच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील रागात म्हणून पाहिल्या तर. ओके, पुन्हा ह्या सगळ्या गोष्टीचे व्हायब्रेशन या चक्रावर पण जातात, हे संकुचित होतात. ओके, होते सगळ्या शरीरावर, प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक पार्टवर त्या गोष्टीचा परिणाम होतो. चुप राहणारे लोक, रागामध्ये न बोलणारे लोक चुप राहतात, थ्रोट चक्र बिलकुल बंद करून ठेवतात, डोक्यावर ताण घेतात, वरचे चक्र खराब करतात, राग असतो मनामध्ये, हार्ट चक्रावर, सोलारवर, सगळ्या चक्रावर परिणाम करतात. सेम, तुम्ही रागवा मोठ्याने किंवा मनात राग ठेवा, दोन्ही गोष्टी एकच. यामुळे आपले चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं बघा, बेसिक चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे आपलं स्थिरत्व जातं, आपलं स्थिरत्व आपल्या बिझनेस मधलं जातं, माइंडसेट व्यवस्थित नसतो, त्यामुळे सुद्धा आर्थिक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो, बरोबर? माझा दिवस खराब जाण्यामागचं कारण शास्त्रीय. आरोग्यावर काय परिणाम करतो तर आरोग्यावर सगळे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे आरोग्याच्या सगळ्याच तक्रारी सुरू होण्याचं, जवळजवळ अनेक तक्रारी सुरू होण्याचं कारण म्हणजे राग. वेळेअभावी जास्त लांब सेशन घेता येत नाही, म्हणून फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. प्रत्येक माणसाच्या, मानव जातीला होणाऱ्या आजारांपैकी 80% आजार हे आपल्या विचारांनी निर्माण झालेले असतात. 10% आजार हे बाहेरून आलेल्या व्हायरसमुळे, शरीरामध्ये व्हायरस वगैरे गेला ना एखादा, त्यामुळे निर्माण झालेले असतात. आणि फक्त 10% आजार हेच मेजर असतात आणि ते खरे आजार होतात. ओके, फक्त 10%. पण उरलेले 80% आजार हे फक्त आणि फक्त माणसाच्या विचारांमुळे निर्माण झालेले असतात. विचारांना शांत करा, विचारांवर काम करा आणि निरोगी आयुष्य जगा. वैद्यकीय शास्त्राला डॉक्टर्स ना खूप काम आहेत, त्यांना त्यांची कामं करू द्या. इमर्जन्सी करिता ते उपलब्ध राहिले पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्वतःला दुरुस्त करा, स्वतः आजारीच पडू नका आणि मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांची सेवा खरोखर उपयोगी पडू द्या. कारण डॉक्टर लोकांबद्दलही आपल्याला आदरच आहे, वैद्यकीय शास्त्राबद्दलही आदरच आहे, पण वैद्यकीय शास्त्राचा आपण किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी वापर करत आहे. जी एनर्जी या शास्त्राची ज्या हाय लेवलला वापरल्या जायला हवी, तिचा वापर नाही होत आहे. तिचा वापर छोट्या छोट्या गोष्टीसाठी केला जात आहे. मग अनेक लोक जे मोठे आजारी आहेत, खरे जे 10% आजारी आहेत, ते 10% लोक डॉक्टर्स न मिळाल्यामुळे अनेकदा, बरोबर, त्यांना डॉक्टर्स मिळत नाहीत, त्यांना उपचार मिळत नाहीत, कारण हॉस्पिटल्समध्ये जागा नसतात, अनेक अनेक गोष्टी त्यामध्ये होतात. बघा, आरोग्यावर असा परिणाम होतो रागाचा. आता बाकी उत्पन्न कसं घटते, सोप्या भाषेमध्ये सांगू. राग विरुद्ध काय? प्रेम.
बरोबर. हा महिना आहे दिवाळीचा. दिवाळीच्या महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रॉस्पेरिटी, आर्थिकता, समृद्धी साठी प्रार्थना केली आहे. बरोबर, लक्ष्मी देवीला. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये वाद होणार नाही याची आपण सगळ्यांनी खूप काळजी घेतली. बरोबर, सगळ्यांनी घेतली का? तर देवी आपल्या घरी येणार आहे, लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे, लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. बरोबर. मी काय म्हटलं आहे, प्रेम विरुद्ध काय आहे, तर द्वेष, राग आहे. मग जर काय आपल्याकडे राग आहे, याचा अर्थ काय आहे, तर लव्हिंग काइंडनेस, प्रेम आपल्याकडे कुठेतरी कमी पडते आहे. बरोबर. मग प्रेमाची देवता कोण? श्रीकृष्ण. म्हणजेच कोण, तर विष्णू. बरोबर. बरोबर, असंच आहे. अध्यात्माला अध्यात्म सगळ्यांना आवडते ना, म्हणून सांगते आहे एका वेगळ्या कन्सेप्ट नुसार. तर प्रेमाची देवता कोण? श्रीकृष्ण. ओके. म्हणजेच कोण, तर श्री विष्णू. श्री विष्णू म्हणजे कोण? लक्ष्मीचे पती. ओके. दिवाळीला सगळ्यांना माहिती आहे की विष्णू लक्ष्मी, लक्ष्मी चंचल असते, म्हणून काय करायचं, तर विष्णू सह लक्ष्मीची पूजा करतात. बरोबर. बरोबर. यस. आपण जर विष्णूला प्रसन्न केलं तर तेथे लक्ष्मीचा वास राहणारच की नाही राहणार. ओके. तर म्हणून जर काय आपल्याला लक्ष्मी देवी प्रसन्न करायची असेल तर अर्थातच आपल्याला विष्णूला सुद्धा प्रसन्न करावं लागेल. आपोआप लक्ष्मी आपल्याकडे वास करेल. आणि विष्णूला प्रसन्न करणे म्हणजे काय, तर मनामध्ये प्रेमाच्या, आपुलकीच्या, श्रद्धेच्या चांगल्या भावना रुजवणे. राग, लोभ, द्वेष ह्या गोष्टी काढून टाकणे. तर हे करण्यामागे अगदी सहजतेने येत नसते. आज मी खूप राग करते आहे आणि लगेच आज कुठेतरी जादू झाली आणि माझ्या मधला राग कमी झाला, असं नसते होत. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात. त्या टेक्निक्सनी स्वतःच्या आतून स्वतःची क्लिनिंग करायची असते आणि मला जे हवं आहे त्या गोष्टींनी मला स्वतःला एनर्जी द्यायची असते. ओके. कारण आता जर मी म्हटलं या कपामध्ये चहा आहे, ओके, हा चहा मी पिल्यानंतर या कपामध्ये जागा काय घेईल, काय घेणार आहे, हवा. बरोबर. म्हणजेच काय, तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी रिकामी राहत नाही, क्षणभरही नाही. त्याऐवजी एक गोष्ट निघाली की त्याऐवजी दुसरी गोष्ट तेथे येतं, त्याची जागा दुसरं काहीतरी घेतं. सेम आज रोजी माझ्या आतमध्ये जागा घेतलेली आहे रागाने, तर त्या रागाऐवजी मला राग काढल्यानंतर लगेच तिथे काय जाणार, तर ते त्या टेक्निकनी आपल्याला त्या एनर्जीज आणि त्या भाव, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये इंटिग्रेट करणे, स्वतःच्या वागणुकीमध्ये आणणे आणि या एनर्जीच्या, या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये रुजवणे, मोठ्या प्रमाणात रुजवण्याची शक्ती स्वतःमध्ये निर्माण करणे. हे शिकल्यानंतर आपोआपच आपल्यामध्ये आपल्या आर्थिक ब्लॉकेजेस कमी होऊन अनेक साऱ्या गोष्टी त्या आर्थिकते संदर्भात घडायला लागतात. आपला बेस पक्का होतो, आपण स्थिर होतो. मला काय करावं, काय करू नये हे कळतं. कुठं गुंतवणूक करावी, कुठं नाही करावी, काय माझ्यासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे, एवढी सतसत विवेक बुद्धी आपली जागृत होते. आपल्याला इंट्युशन येतात, माझ्यासाठी काय योग्य, समोरची व्यक्ती माझ्यासाठी कशी आहे, माझा मित्र कोण आहे, माझा मित्र दिसणारा माझा मित्र आहे की नाही, या गोष्टीचे इंट्युशन आपल्याला येतात आणि आपण स्वतःचा विकास घडवून आणतो. आज फक्त मला आर्थिक संपन्नता हाच विषय घ्यायचा होता, म्हणून फक्त आर्थिकता हाच विषय घेतला आहे. याशिवाय असंच आपल्या नातेसंबंधामध्ये सुधार घडून येतो. बघा, राग कमी झाला, नातेसंबंधामध्ये सुधार घडून येतो. बऱ्याच वेळा आपण काय, लोक माझ्याकडे, मी टॅरो रीडर्स आहे, लोक माझ्याकडे कार्ड काढतात,
टॅरो रीडिंग करतात तेव्हा अनेक वेळा हा प्रश्न असतो, मॅडम मला हा माझ्याकडे माझ्यावर जळतो, किंवा मग हा माझ्यासाठी अशा भावना टाकतो, त्यांच्यामुळे माझी आर्थिक प्रगती थांबत आहे, लोक आमच्यावर जळतात, वगैरे 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 अनेक साऱ्या गोष्टी. ओके, हे हे जे सगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे व्हायब्रेशन्स जे आपल्याला लागतात इतर लोकांचे, तर हे व्हायब्रेशन जातात कुठून, हे कुठून जातात आणि हे कुठं कशा प्रकारे कमी करावे हे आपण रेकीद्वारे शिकतो. पुन्हा एकच सांगते, हे व्हायब्रेशन आपल्याकडूनच जातात. आपण लोकांप्रती चांगल्या प्रकारे विचार करायला लागतो, आपोआप आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याबद्दल चांगला विचार करायला लागतात. आणि आपल्याला येणारे जे चुकीचे व्हायब्रेशन्स असतात हे आपोआप नष्ट होतात, आणि तेथे आपली जास्त एनर्जी वेस्ट होत नाही. आपली एनर्जी कुठे वेस्ट होते, आपल्या प्रगतीकडे. आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपण आपली प्रगती घडवून आणतो. कितीही सांगावं कमीच आहे. नातेसंबंधामध्ये सुधार करा, स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधार करा, स्वतःच्या नातेसंबंधामध्ये सुधार करा, ऑफिस मधील रिलेशन्स बदलायचे आहेत, चांगले करायचे आहेत ते करा, आणखी काही इच्छा आहेत पूर्ण व्हायच्या त्या करा. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं एक, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे आपण ना चिंतामुक्त आयुष्य जगतो. चिंतामुक्त आयुष्य जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं या एनर्जीचा आपल्याला उपयोग होतो. कोणाची चिंता असते आपल्याला? भूतकाळाची कधी कोणाला चिंता आहे का परत? नाहीये. माणसाला चिंता आहे वर्तमानाची आणि भविष्याची. बरोबर? भविष्याच्या चिंतेमधून मुक्त व्हायसाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला खूप मदत करते, वर्तमानात राहायला मदत करते. पुन्हा एक सांगायचं म्हणजे आपल्याला खूप चिंता असते आपले मुलं कसे असतील. एक वेळ असा होता ना की माझा मुलगा सायकल घेऊन शाळेमध्ये जायचा, जवळच शाळा आहे, तरी मला त्याची काळजी वाटायची. ओके, त्यानंतर रेकीमध्ये जुडले, माझा मुलगा गाडी घेऊन लांब जायला लागला 4 किलोमीटर अंतर खेळायला, रात्री परत यायचा, खरंच मला त्याची चिंता नसायची. का? तर मी त्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेनी प्रोटेक्शन दिलेलं असायचं. या सगळ्या टेक्निक्स या सेशन मध्ये रेकी थर्ड पर्यंत आपण शिकतो, आणि आपण चिंतामुक्त राहतो की त्याला काहीही होणार नाही, आणि खरंच काहीही होत नाही. प्रोटेक्शन शील्ड्स खूप चांगल्या प्रकारे कार्य करतो. एवढा रिझल्ट येतो. एखाद्या वेळेस जर काही एखादी घटना झालीही तरीही त्यामधून आपण सही सलामत बाहेर निघतो, एवढा विश्वास राहतो. आणि आपल्या मुलांना ज्या आपण व्हायब्रेशन्स पाठवतो नेहमी चिंतेच्या, कसा असेल, बरोबर असेल की नाही, योग्य मित्र मिळाले असतील की नाही, चांगल्या संगत मध्ये असेल की नाही, बरोबर, तर याऐवजी आपण आपले व्हायब्रेशन चेंज करतो. माझा मुलगा सुरक्षित असेल, माझी मुलगी सुरक्षित असेल, जोडीदार सुरक्षित असेल, असणारच आहे हा विश्वास आपल्यामध्ये राहतो. म्हणजेच काय, तर आपल्याकडून जाणारी जी एनर्जी आहे त्यांना चिंतेची, चिंता, काळजी ही न जाता सुरक्षेची, प्रसन्नतेची एनर्जी आपल्याकडून त्यांना जाते. एक विश्वास राहतो आपल्याला की ते सुरक्षित असतील, त्यांना जे व्हायब्रेशन्स आपले जातील ते त्यांच्या आयुष्यात घडेल. बरोबर. अत्यंत काळजी करणारे आई वडील खरंच आपल्या मुलांसाठी काळजी कमी करतात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्या काळजीमुळे रिझल्ट चुकीचे येतात. त्यांच्या आयुष्यामध्ये काही चुकीच्या घटना गोष्टी घडतात, आणि मग पुन्हा काय म्हणतो आपण की असंच झालं, मी विचार केला होता ना तू पडशील, मी म्हटलंच होतं सकाळी तू पडशील, आणि तू पडला बघ. पण तेथे जर आपण हा विचार टाकला की तू पडशील नाही, तू सुरक्षित जाशील, ओके, तू सुरक्षित असणार आहेस, तर आपले व्हायब्रेशन्स आपल्यावर काम करतात. छोट्या छोट्या गोष्टी, ह्या टेक्निक्स आपण या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर शिकून घेतो. तर आता कोणाला काही प्रश्न असेल, कोणाला काही शेअरिंग करायची असेल तर सांगा, कारण आपल्याला एक सुंदर असं मेडिटेशन घ्यायचं आहे सगळ्यांसाठी. तर नक्कीच आपल्या सगळ्यांना या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख झाली असेल, आणि आत्मा नमस्ते.
पुढच्या मीटिंग मध्ये आपण मेडिटेशन करणार आहोत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. मॅम 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 हॅलो. आणि ते लोक म्हणतात मला की तू असं काय केलं की म्हणजे असा अनुभव आम्हाला आलाय, आणि ते मला लक्ष्मी म्हणतात. बहुत बढिया. ते लक्ष्मी लोक आहातच ते तुम्ही. लोक मला लक्ष्मी